तर सर्वांचं भन्नाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर रोज रोज तेच अंड्याचे प्रकार खाऊन कंटाळला आहात, तर मग आज ट्राय करा ही चमचमीत आणि झटपट होणारा अंडा फ्राय मसाला. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही आज घरी ट्राय करून बघा आणि एकदम वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे. तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं मी तवा घेतलेला आहे आणि तवा छान असा गरम करून घेतला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तसंच तेल गरम झाल्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला आमलेट करून घ्यायचे आहेत. तर मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात असं अंडं फोडून घ्यायचं आहे आणि अंडं फोडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ती जी चव बरोबर थोडंसंच एकदम चिमूटभर आपल्याला त्याच्यावरती मीठ आणि मसाला शिंपडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला छान अशी चव लागेल. तसंच एका साईडने आपलं अंडं शिजल्यानंतर म्हणजे फ्राय झाल्यानंतर आपल्याला वरची साईड ती पलटून घ्यायची आहे. तर बघू शकता छान असं आपलं अंडं खालून फ्राय झालं आहे. तर आता आपण ही साईड पूर्ण पलटून घ्यायची आहे. जी वरची साईड आहे त्यालासुद्धा आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर छान असं ही खालची वरची बाजू पण आपल्याला जसं खालची बाजू आपण फ्राय करून घेतली तशीच दोन्ही साईड आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात. तर असेच मी 4 अंडे फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायच्यात. ह्याच पद्धतीने मी 4ही अंडे माझे फ्राय करून घेणार आहे. तसंच इथं कढईमध्ये मी 4 कांदे बारीक कट करून घेतले होते. ते असे लाल व्हायला आपल्याला परतून घ्यायच्यात. त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये टाकून घेतला आहे. तर बघू शकता एक 5 मिनिटानंतर आपला कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि छान असे आपले हे कांदे परतून झालेत आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं 2 ते 3 पळी तेल टाकून घेते. तर इथे बघू शकता मी 3 ते 4 पळी तेल टाकून घेतलं आहे. तर छान असं आपलं तेल टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथं 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. ती पेस्ट पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तसंच अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मी 2 टोमॅटोची अशी छान अशी प्युरी करून घेतली होती. म्हणजे 2 टोमॅटो असे वाटून घेतले होते. ते वाटलेले टोमॅटो पण आपल्याला ह्या मसाल्यात टाकून घ्यायचं आहे. तर आता अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटोची प्युरी, कांदा आणि तेल हे छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटं आपण असंच ह्याला परतून द्यायचं आहे. तर आता बघू शकता साईडनी तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर मी इथं 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथं टाकून घेतलेलं आहे. तर आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर सगळे मसाले आपल्याला छान असे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता छान असे मसाले मिक्स झाल्यानंतर थोडंसं तिखट कमी वाटल्यामुळं मी 1 चमचा मिरची पावडर अजून वरतून टाकलेली आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असा आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. साईडनी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला कढईला करपला नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकलं होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त हे पातळ भाजी करायची नाही आहे म्हणून थोडंसंच अर्धा ग्लासच पाणी टाकून आपल्याला हे शिजून द्यायचं आहे. तसंच इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. ती कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून एक हे 5 ते 10 मिनटं आपल्याला छान असं बारीक गॅसवरती हा सगळा मसाला आपल्याला शिजून द्यायचा आहे. तर बघू शकता एक 5 ते 10 मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया आणि छान असा आपला मसाला परतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल साईडनी मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. तेल एकदम वेगळं झालं आहे आणि मसाला एकदम वेगळा झालेला आहे.
म्हणजेच आपला मसाला छान असा परतून झालाय. तर छान असं आपण हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असा मसाल्याला रंगसुद्धा सुंदर असा आलेला आहे आणि मसालासुद्धा आपला छान असा परतून झालाय. तर नक्कीच तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा. तसंच थोडंसंच पाणी आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. वरतून थोडंसंच पाणी आपल्याला टाकून छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता पाणी टाकल्यानंतर आपण जे अंडे फ्राय करून घेतले होते, ते फ्राय केलेले अंड्याचे पोळ्या किंवा आमलेट आपण ते असं कढईमध्ये वरती ठेवून द्यायचं आहे. तर इथे 4 आमलेट म्हणजे मी फ्राय करून घेतलेत. तर ते 4ही आमलेट असे कढईमध्ये ॲडजस्ट करून छान असे कढईमध्ये ठेवून द्यायचे. तर 4ही अंडे मी असे कढईमध्ये ठेवून दिलेले आहेत. तसंच आता ह्याच्यामध्ये मी इथं 4 मिरच्या ठेवणार आहे. मिरचीने सुद्धा छान असा फ्लेवर येतो आणि छान असा दम येतो. तर आता आपल्याला हे अंड्याला दम द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण हे वरून असे मसाल्याच्या वरतून आपले अंड्याच्या पोळ्या ठेवून द्यायच्यात. तसंच दमसाठी थोड्याशा मिरच्या. तर 4 अंड्यापाशी 4 अशा मिरच्या आपल्याला ठेवून द्यायच्यात. तशीच थोडीशी कोथिंबीर अजून बारीक चिरलेली कोथिंबीर वरून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता हे सगळं मिक्स केलेलं परत एकदा आपल्याला 2 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला हे झाकून शिजवून द्यायचं आहे. तर बघू शकता एक 5 मिनिटानंतर बारीक गॅसवरती शिजवून घेतलेलं छान असं मसाला पूर्ण आमलेटवरती आलेला आहे आणि पूर्ण मसालासुद्धा आमलेटमध्ये मिक्स झाला आहे. म्हणजेच की छान असे सगळे फ्लेवर आपल्या अंड्यामध्ये मिक्स झालेले आहेत. तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपला मस्तपैकी अंडा फ्राय मसाला तयार झालेला आहे. तर बघू शकता खूपच छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूपच चमचमीत अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्कीच तुम्ही घरी ट्राय करून बघा. तर बघू शकता छान असं आपलं आमलेट फ्राय मसाला तयार आहे. तर आता आपण हे आमलेट एका साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायचे.